नमस्कार. मागजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मागजन इंग्लिश स्कूल मागजनची मुख्याध्यापिका म्हणून गेले 2 वर्ष मी इथे कार्यरत आहे. याही आधी 15 वर्ष माझी शिक्षक म्हणून इथे सेवा झालेली आहे. एकूण 17 वर्षाचा कालखंड या शाळेमध्ये माझा गेलेला आहे. आणि सध्या मी मुख्याध्यापक आहे. तर मुख्याध्यापक असल्यामुळे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत माझ्याकडे. शैक्षणिक प्रत्यक्ष वर्गामध्ये जाऊन शिकवण्याचं काम फार थोडं आहे, परंतु प्रशासकीय बाबी ज्या आहेत त्यांचं नियोजन फार मोठ्या प्रमाणावरती मुख्याध्यापकाला करावं लागतं. यामध्ये येणारे नवीन नवीन शैक्षणिक बदल असतील किंवा विद्यार्थ्यांचे वेगवेगळे घेण्यात येणारे उपक्रम असतील, तर या सगळ्याचा आढावा, त्याचं वारंवार होणारं मूल्यमापन आणि त्यातून जर आपल्याला संभाव्य काही सुधारणा करायच्या असल्या तर त्या सुधारणा करून पुन्हा नवीन कार्यक्रमांची आखणी या ठिकाणी आम्हाला करावी लागते, जेणेकरून या ठिकाणाहून बाहेर पडणारा जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी सर्वांगीण विकासाने विकसित होईलच, तसेच त्यांना अध्यापन करणारे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना सुद्धा वेगवेगळी सेवा अंतर्गत जी प्रशिक्षण येतात त्या प्रशिक्षणांची संधी त्यांना उपलब्ध करून त्यांचा व्यावसायिक वाढ विकास कसा होईल आणि पूर्ण त्यांच्या करिअरमध्ये त्यांचं विकसन कधी होईल की जेणेकरून अधिकाधिक त्यांना प्रगल्भता प्राप्त होईल, त्यांचा उपयोग आमच्या विद्यार्थ्यांना होईल. आणि त्याचबरोबर सर्वात मोठं असं की संस्थेने जे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या विकासासाठी जी ध्येय धोरणं हाती घेतलेली असतात, जे अनेक कार्यक्रम राबवलेले असतात, योजलेले असतात, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी जी कार्यवाही जी आहे ती मुख्याध्यापक म्हणून पुढच्या दिशेने नेण्याचं मोठं काम हे मुख्याध्यापकाला करावं लागतं. सध्या आता हा कालावधी बघितला तर आता प्रत्येक क्षेत्रात जे लागणारे रिझल्ट आहेत, या रिझल्टमध्ये तुम्ही मुलींची टक्केवारी किंवा मुलींचे नंबर हे वरच्या अग्रस्थानी आपल्याला दिसून येतात. परंतु मुली सक्षम आहेतच, फक्त त्यांना इतके वर्ष म्हणूया आपण योग्य संधी मिळाली नाही किंवा योग्य ते पाठबळ मिळालं नाही. पण आज पालक मुलींना शिकवण्याकडे त्यांचा कल खूप मोठा आहे आणि मुली त्या सगळं आत्मसात करत आहेत. परंतु कोणतंही क्षेत्र झालं तरी स्त्रीला संसारात चुकलेला नाही. आणि मीही याच मताची आहे की कितीही तुम्ही करिअर करा, परंतु आपल्या संसाराकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे आपण जे आहे ते जपलं पाहिजे. खूप वेळा असं होतं की वेगवेगळ्या ट्रेनिंग असतात, वेगवेगळे आपले व्यवसाय असतात, त्या ठिकाणी आपल्याला खूप लवकर जावं लागतं वेळेच्या आधी आणि वेळेनंतर सुद्धा काम करावं लागतं. त्यामुळे स्त्रिया ज्या आहेत त्या आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि कुटुंबाचं संगोपन, कुटुंबाच्या गरजा, अडीअडचणी याकडे लक्ष त्या वेधून त्यांचं घेत असतात. परंतु स्वतःचं जर शरीर उत्तम राहिलं तरच त्या ह्या सगळ्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने करू शकतील. आणि म्हणून प्रत्येक स्त्रीने आपलं आरोग्य आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य तिने जपलं पाहिजे. आणि मगच आपल्याला जे आवडतं, ज्यातून आपल्याला ज्या कामातून आपल्याला समाधान मिळेल असं काम प्रत्येक स्त्रीने केलं पाहिजे. मग ती व्यवसाय असतो, मग तो व्यवसाय असू देत किंवा ती नोकरी असू देत किंवा एखादं छोटं काम जे तिला घरी राहून सुद्धा करता येईल, की प्रत्येक वेळी घराच्या बाहेर जाणं गरजेचं नाही. घरातून सुद्धा अनेक उपक्रम, उद्योग हाती घेता येतात आणि आपला जीवन प्रवास जो आहे तो निरामय किंवा आनंददायी करता येतो. प्रत्येक मुलगी ही भविष्यातील एक आई असते आणि प्रत्येक मुलीला जे संस्कार घरातून तिच्या मिळालेले असतात त्या संस्कारामध्ये तिने वाढ केली पाहिजे आणि आपल्या कुटुंबामध्ये ते संस्कार रुजवले पाहिजे, जेणेकरून आपली जी पिढी आहे पुढची ती भविष्यासाठी सक्षम होईल. आज आपण बघतो की लहान-सहान गोष्टीवरून मुलांना नैराश्य येतं किंवा कोणत्या तरी एखाद्या गोष्टीसाठी घरातून जर नकार मिळाला तर त्यांच्या मनावर त्याचा परिणाम होतो. तर हे संस्कार जे आहेत की कोणत्याही गोष्टीची हार किंवा जीत दोन्ही त्या विद्यार्थ्यांना पचवता आली पाहिजे. याचे संस्कार घरातूनच मिळाले पाहिजेत की जेणेकरून ते जे मन आहे ते निरोगी राहील आणि मानसिकदृष्ट्या सदृढ राहील. तरच आपण भविष्यातील कोणत्याही गोष्टीचं, मग तो मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, भविष्यासाठी आपण सक्षम होऊ शकतो. केव्हा जेव्हा आपण हार आणि जीत दोन्हीही स्वीकारण्याची आपली मनाची तयारी असेल. आणि याची जडणघडण ही मुख्य 100% माझं मत आहे की याची जडणघडण ही आपल्या
कुटुंबातूनच झाली पाहिजे. उरली सुरली जी असते जे पर्सेंटेज आहेत ते आपल्या शाळेमधून वेगवेगळ्या उपक्रमातून, संधीतून, खेळातून, शिक्षणातून, स्पर्धांमधून आपण मुलांना देतच असतो. परंतु मूळ त्याचं जे आहे ते कुटुंबातूनच आईने आपल्या मुलांना सक्षम केलं पाहिजे. 2007 ला मी जेव्हा इथे शिक्षण सेवक म्हणून लागले होते, त्यावेळी फक्त जनता बँक किंवा कोणतीही बँक आणि कर्मचारी याचं जे एक साधं नातं असतं, की पगार आणि कर्मचारी एवढंच खातेदार एवढंच आमचं नातं होतं. परंतु हळू-हळू जेव्हा माझी इतर बँकांमध्ये सुद्धा खाती आहेत, तर मी कायम बँकेचे कोणी अधिकारी किंवा सहज जेव्हा भेटी देतात तिथले कर्मचारी, तेव्हा मी कायम सांगते, की जनता बँक ही खरोखर इतर सगळ्या बँकांपेक्षा वेगळी आहे. त्याचं कारण माझी वेगवेगळ्या बँकेमध्ये खाती आहेत. जेव्हा आम्ही तिथे जातो, तेव्हा इतर बँकांमध्ये आम्हाला तशी वेगळी अशी काही काय बघण्याचा दृष्टिकोन मिळत नाही. परंतु जनता बँकेमध्ये कधी अडी-अडचणीला आम्ही फोन केला, तरी फोनवरती सुद्धा आमची कामं होतात. तिथे गेल्यानंतर आमच्या शाळेतला कुठलाही कर्मचारी असं नाही, की मी मुख्याध्यापिका आहे म्हणूनच माझा आदर सत्कार वगैरे केला जातो. तसं नाही. आमच्या शाळेतला तिथे गेले कर्मचारी अगदी शिपाई किंवा क्लेरिकल मधला कोणी स्टाफ तिथे गेला, तरी सुद्धा त्यांना काय हवं आहे, ते आपुलकीने चौकशी करतात, की आपुलकी असलेली बँक जर कुठली असेल, तर ती नक्कीच मी सांगेन जनता बँक आहे. महिला भगिनी किंवा युवती ज्या आहेत त्या आजच्या काळामध्ये आता सांगायची कोणाला गरजच नाहीये, की इतक्या त्या अग्रेसर आहेत सगळ्या गोष्टींमध्ये. परंतु कोणत्याही क्षेत्रामध्ये जेव्हा आपण अग्रेसर असतो किंवा पुढे जातो, तेव्हा सगळ्यात मोठी साथ लागते ती आपल्या कुटुंबाची. की कुटुंब जर तुमच्या पाठीशी उभं असेल, तर प्रत्येक महिला ही प्रत्येक ठिकाणी सुरक्षित आहे आणि तरच ती 100% आपल्या 100% पर्सेंटेजने ती काम करू शकते. तर प्रत्येक महिलेने आपलं कुटुंब जपलं पाहिजे आणि आत्ताची जी सध्याची सामाजिक आणि कौटुंबिक स्थिती बदलतीये, की आपण एकत्र कुटुंबातून हळू-हळू न्यूक्लिअर फॅमिलीकडे निघालोय. परंतु माझं असं सगळ्याच महिलांना म्हणणं राहील, की जितकी माणसं कुटुंबामध्ये जास्त असतील, तितके मदतीचे हात आपल्याला कायम प्रत्येक क्षेत्रामध्ये मदत करत असतात आणि त्याची जी रचना आहे, त्याच्यामुळे आपलं कार्य चांगलं होतं. आपलं कुठे जर चुकत असेल, आपल्याला कुठे कमी पडत असेल, तर नक्कीच या 10 एका घरातील 10 व्यक्तींचा आपल्याला त्या ठिकाणी फायदा होतो. त्यांच्या विचारांचा, अनुभवांचा आपल्याला शिदोरी जर मिळाली, तर आपलं काम हे नक्कीच अधिक चांगल्या क्षमतेने घडू शकतं. म्हणून कुटुंबाची साथ कायम प्रत्येक महिलेने ठेवली पाहिजे आणि तरच आपली ध्येय धोरणं आणि आपण पूर्ण करू शकतो. त्याचबरोबर आपल्या समाजातील इतर मुलींना, इतर महिलांचा सुद्धा कसा सहभाग वाढेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, वेगवेगळे अगदी लहान उद्योग असतील किंवा बचत गटासारखे गट असतील. तर याच्यामध्ये आपणच केवळ पुढे जाऊन उपयोगाचं नाही, तर आपल्या अखंड महिला ज्या आहेत, त्यांना सुद्धा आपण आपल्या बरोबर नेलं पाहिजे आणि फुल ना फुलाची पाकळी त्यांच्याही जीवनामध्ये आपल्याला आनंद निर्माण करता आला, तरच खऱ्या अर्थाने आपण महिला दिन साजरा करू असं होईल. अन्यथा केवळ आपण शिकलो, आपणच काहीतरी वेगळं केलं आणि आपण आपल्या घरापुरतंच जर आपण सगळं केलं, तर फक्त आपणच आपल्यासाठी जगलो असं होईल. तर असं न करता संपूर्ण समाजाला आपल्याला जे काही देता येईल, आपल्याला जे काही शक्य असेल, तेवढी आपण जर मदत केली, तर त्याही महिलांचा दर्जा आपल्याला उंचावता येईल, जेणेकरून त्यांच्याही कुटुंबामध्ये तशा प्रकारचा आनंद निर्माण करता येईल. धन्यवाद.